पुणे जिले के नसरापुर अत्याचार मामले के विरोध में सोलापुर में आक्रोश देखने को मिल रहा है, जहां सकल हिंदू समाज ने आंदोलन ऐलान किया। विट्ठल मंदिर के हुई बैठक में लोगों ने घटना की कड़ी निंदा करते हुए पीड़िता को न्याय दिलाने की मांग उठाई। ज्योति वाघमारे ने कहा कि कानूनी रास्ते में बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा और दोषियों को सजा दिलाई जाएगी। संयोजक पंकज कुलकर्णी ने भी सख्त कार्रवाई की मांग की। महिलाओं को सुरक्षा के लिए कानून के प्रभावी क्रियान्वयन पर जोर दिया गया। आपण या इथे आज जमलेलो होतो जोशी गल्लीमध्ये जुने विठ्ठल मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला समर्थन देण्यासाठी मंगळवारी सकाळी 10 वाजता कलेक्टर ऑफिस येथे पूनम गेट जवळ सर्व समाज बांधव हिंदू धर्मातील एकत्र जमावे। 18 पगड जातीतल्या सर्व समाज बांधवांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिथे यावं आणि पीडित कुटुंबाच्या समर्थनासाठी न्यायासाठी हक्कासाठी पाठिंबा द्यावा एवढी आमची विनंती आहे। आंदोलन जे आहे कलेक्टर साहेबांच्या पर्यंत आपला निर्णय देऊन तिथे न्याय मागण्याच्या दृष्टीने आपण मोर्चा करतोय। मोर्चा करून त्या ठिकाणी सभा घेतो। सभा घेऊन आपलं म्हणणं मांडतात आणि कायद्यामध्ये नवीन होणारे बदल करावेत, ते बदल कसे असावेत, त्यानंतर नागरिकांना महिला भगिनींना सुरक्षा काय देणार आहे याबद्दल त्या ठिकाणी विचार मांडण्यात येतील। काही लिखित स्वरूपात येतील, काही भाषण स्वरूपात मिळतील, हे सर्व आपल्याला तिथे एकत्र होऊन मिळेल। मी पंकज कुलकर्णी, सोलापूर वेद प्रतिष्ठान ब्राह्मण पुरोहित संघटनेचा एक सदस्य आणि या सदस्यांना सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन पुढे जाण्याचा सन्मान दिला। त्यात मी सर्व समाज बांधवांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। भोर तालुक्यामधल्या नसरापूर येथील ज्या लेकीवरती ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला ती मूळची सोलापूरची होती आणि आज सुद्धा मी इथे राज्यसभेची खासदार म्हणूनच नाही तर सोलापूरची एक लेक म्हणून माझ्या सोलापूरच्या बहिणींचा आणि भावांचा आक्रोश समजून घेण्यासाठी इथे आली। एक आई म्हणून काहीच पिळवटते, हृदय तुटते। पण मला वाटतं की ती चिमुरडी ही केवळ सोलापूरची मुलगी, महाराष्ट्राची मुलगी नाहीये, तर ती माझी पण मुलगी आहे। त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की आम्ही इथे मागणी करतो, एक राज्यसभेचे खासदार म्हणून मी संसदेत सुद्धा मागणी करेन आणि माझ्या पूर्ण ताकदपणाला लावून मी जोपर्यंत त्या नराधमाला फासावरती लटकवलं जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। कारण त्या लेकीच्या किंकाळ्या माझ्या सुद्धा कानात अजून सुद्धा घुमतायत आणि तिचा आक्रोश माझ्या काळजाला चिरतोय। आणि जो नराधम स्वतःच्या घरातल्या मुलीला सोडत नाही, ह्याच्या आधी 2 मुलींच्या वरती अत्याचार करतो, तो जामिनावर बाहेर येतो। म्हणून जर असे प्रकार घडत असतील तर महिला अत्याचार प्रकरण आणि त्यातही विशेष करून पॉस्को मधील कुठल्याही गुन्हेगाराला जामीन मिळता कामा नये आणि त्याला पॅरोलवर सोडता कामा नये, ही माझी मागणी आहे। जर 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याचा नियम असेल तर मग शिक्षा देण्यासाठी सुद्धा किती दिवसांमध्ये लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, मग ती 30 दिवसांमध्ये झाली पाहिजे, अशा पद्धतीचा नियम हा लागू झाला पाहिजे। आणि त्यासोबतच पॉस्कोसाठीची जी विशेष न्यायालय आहेत ती अजून सुद्धा मला वाटतं की फक्त एक 68 न्यायालय सुरू झालेली आहेत, ती पॉस्कोसाठी मंजूर असलेली सगळी न्यायालय सुरू व्हावीत। त्याचबरोबर जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत त्या कोर्टमध्ये इतरही अनेक प्रकरणं चालतात आणि त्यामुळे महिला अत्याचार किंवा पॉस्को प्रकरणातल्या केसेसना विलंब होतो। तर आम्ही केंद्र शासनाला, राज्य शासनाला मी अशी मागणी करेन की आपण केवळ महिला अत्याचार आणि पॉस्कोसाठीचे स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट्स असावेत की जिथे फक्त याच केसेस चालाव्यात, जेणेकरून इतर कुठल्याही केसेसमुळे न्यायदानाला विलंब होणार नाही। खरं तर आज सगळे सोलापूरकर आज या ठिकाणी जमले होते विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये, कारण आज जरी ते कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक असलं तरी ते मूळचं सोलापूरचं आहे आणि या सोलापूरच्या मातीच्या एका लेकीचा अंत असा दुर्दैवी होत असेल आणि एक नराधम लांडगा जर तिच्या अशा पद्धतीचे लचके तोडले जात असतील तर त्या लांडग्याला ठेचूनच मारलं पाहिजे, अशा आक्रमक आणि संतप्त भावना सगळ्या सोलापूरकरांनी या ठिकाणी व्यक्त केल्या। येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पूनम गेटच्या समोर आंदोलन सगळ्या समस्त सोलापूरकरांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि मी सुद्धा सोलापूरची एक सर्वसामान्य घरातली लेक जर राज्यसभेच्या पटलापर्यंत पोहोचत असेल तर या सोलापूरच्या सगळ्या लेकींचा आक्रोश मी शासन दरबारी पोहोचेन आणि शासन कुटुंबियांच्या सोबत आहे, शासन पीडितेच्या सर्व कुटुंबियांच्या सोबत आहे आणि पीडितेला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि तो लांडगा जोपर्यंत फासावर लटकणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढाच शब्द आणि मी त्यांना या ठिकाणी देण्यासाठी